अमृता, माझ्याशी पंगा घेतलायस काय? मग भोग आपल्या कर्माची फळं. त्या कियाराच्या डॅडलाच फोन करतो. उचला उचला उचला. नाही उचलला, हरकत नाही. या तिजोरीचं दार आहे ना, ते फोनच्या बेलनी नाही उघडणार. त्यासाठी प्रत्यक्ष त्यांच्या दरवाजावरची बेल वाजवावी लागणार. टिंग टॉंग. आणि तिकडे म्हणजे घाडग्यांसारखं नाही. मी काय घेऊन आलोय हे जेव्हा त्यांना कळेल ना, तेव्हा असं माझं जंगी स्वागत होईल ना तिकडे. बघच तू. कुठलाही खटाटोप न करता त्या तिजोरीचा दरवाजा उघडणार आहे. नको किल्ली, नको साबण, नको ठसा, फक्त मनोहरची जीभ. वा वा. मिस्टर महेश सावंत, आय एम कमिंग. काय हो, बरं वाटतं ना तुम्हाला? नाही, आज तुमची ठुमरी नाही, कपडे बदललेले नाहीत. मला वाटलं जेवण झालं तरी कपडे बदलाल तुम्ही. घ्या पाणी घ्या. तुमची वरख लावलेली वेलची. झोप नाही यायची तुम्हाला त्याशिवाय. दमायला झाले आज खूप. पडीवर खूप करती होती, कामही खूप होत, झोपही येते. झोपा माता लवकर. अरे हो, जरा चष्मा ठेवता का केस मध्ये? हो ठेवते. गुड नाईट. हो. काय 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 झालं? कुठे चाललाय? जर चष्मा द्या. कशाला? काय झालंय? अहो, दुकानातल्या पेढीवरून 6 पुष्कराज, 5 माणकं आणि काही 5 आणले. ते इथे घरच्या पेढीच्या तिजोरीत ठेवायचे. झोपेमुळे विसरूनच गेलो. द्या, मी ठेवते. एवढं दमाला झालं आणि तुम्ही कुठे चाललायत तरा तरा? मी ते ठेवून खाली पटकन येते. थँक्यू म्हटलेलं चालेल का? मग एकदा म्हणून नाही भागणार. जप करावं लागेल थँक्यूचा. हो 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 हो, तो सारखा चालू असतो मनातल्या मनात. हो का? हो, तुम्हाला नाही म्हणत थँक्यू. मग बाई कुणाला? देवाला. तुमच्यासारखी सहधर्मचारिणी दिली म्हणून. पुरे आता. चला झोपा लवकर. दमाल झालंय ना. आलेच मी. माई, माई फार काळजी वाटते हो अक्षयची. अक्षयची? का बुवा, काय झालंय? जे घडून आहे ते घडले. हे बघ, काय ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलू नकोस. माई, खरं नाहीच बोलायचंय, पण काय बोलणाऱ्याचं तोंड दिसतं ना, आणि वाईटपणा सगळा पदरात येतो बोलणाऱ्याच्या. पण खरंच सांगते माई, मला ना राहवत नाहीये. बोलणं भागच होणार आहे. बोल, काय बोलायचंय? अक्षय सुखात नाहीये अमृता बरोबर. उगीच वाटेल ते बोलू नकोस. उचलली जीभ, लावली टाळ्याला. बघा माई, मी म्हंटल होतं ना, बोलणाऱ्याचं तोंड दिसतं, त्यालाच वाईटपणा येतो. पण मी खरंच सांगते, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अक्षय ना अजूनही गुंतलाय कियारामध्ये.